एक अप्रतिम असं मोटिवेशन मी म्हणेल जो खेळाडू देतो असा आपल्या सर्वांचा लाडका नौशाद असेल या सामन्याचा सामनावीर। निवृत्तीदादा भोईर साहेबांना विनंती करतोय आपण आपले शुभ असते नौशादला मॅन ऑफ द मॅच द्यायचे। अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल। नौशादच्या माध्यमातून 3 विकेट्स कॅरी केल्या असा नौशाद मॅन ऑफ द मॅच पाहायला मिळेल। सन्माननीय निवृत्तीदादा यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतो नौशादला असं म्हटलं जातं की सातत्याने तुम्ही मेहनत करत राहा आणि मेहनत केल्यावरती नक्कीच विनंती असेल खातेली टीम सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा। त्यासोबतच विनंती असेल बादशाही टीम आपण देखील फिल्डिंग लावून घ्यायची आहे। चला विनंती असेल बादशाही टीम कल्पेशदादा त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे। तर बॅक टू बॅक 2 मॅचेस आपण पाहू शकतो दसे संघ जिंकलाय। फैजल ऑल द बेस्ट फॉर द टूर्नामेंट। अप्रतिम अशी मॅच आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला बादशाह दुसऱ्या बाजूला खातिवली। दोन्ही संघ दिग्गज दोन्ही संघ दादा दोन्ही संघ मातब्बर इन ऍक्शन मध्ये आहेत। दोन्ही संघांनी आपले पहिले 2 सामने जे मात्र जिंकलेले तिथून एक संघ बॅक टू बॅक 3 सामने जिंकेल आणि एका संघाला परतीचा प्रवास करावा लागेल। चला विनंती असेल त्वरित स्पीडअप करायचे बॉलिंग मार्क वरती गोलंदाजाला पाठवायचे। त्यासोबतच दोन्ही फलंदाजांनी पॉपिंग क्रीज मध्ये जायचंय। कॉंग्रॅट सूरज अँड ऑल द बेस्ट फॉर द टूर्नामेंट। दरम्यान आपण पाहू शकतो सोमनाथ खाडे सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे। तर प्रत्येक संघाच्या 2 मॅचेस झालेल्या आहेत त्यामुळे विनंती असेल आता पंचांनाच मी सांगू इच्छितो की तुम्हीच ताकीद द्या प्लेयर्सला। जर प्लेयर पिच वरून चालत असतील पिच वरून धावत असतील तर त्यांना पेनल्टी द्यायची। खेळपट्टीवरून जर फलंदाज धाव घेताना दिसले तर डायरेक्ट पेनल्टी द्यायची। बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत कल्पेश जाधव दुसऱ्या बाजूला शुभम स्ट्रायकर एंड वरती असेल नॉन स्ट्रायकर एंड वरती कल्पेश पाहायला मिळतो। सोमनाथ खाडे सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। वेलकम सर आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे। यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळतीये। एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय। नक्कीच सरांची एंट्री आज आपण पाहिलं तर वैयक्तिक कारणास्पद सर थोडीशी लेट येत आहेत हरकत नाहीये परंतु या मॅच मध्ये आपण नक्कीच आवाज ऐकणार आहोत। व्हॉइस ऑफ अल्याणी व्हॉइस ऑफ शहापूर म्हणून ज्यांची ओळख आहे आणि सातत्याने शहापूर मध्ये कुठली स्पर्धा असू दे आयोजकांची पहिली पसंत असलेलं सोमनाथ खाडे सर ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत हा सत्र। धन्यवाद थँक्यू सो मच। प्रथम जी शहापूर नगरीमध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय। संध्याकाळचं सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व लाडक्या मान्यवरांचं सर्व लाडक्या खेळाडूंचं आणि सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक सहर्ष स्वागत। मैदानावरच्या
जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. कल्पेश जाधवच्या माध्यमातून यष्ट्या उद्ध्वस्त करतोय फलंदाज बाद दांडीगुल. एक गडी टिपलाय. निश्चितच मोठा हादरा या ठिकाणी मिळाला तो खातिवली संघाला. फलंदाज कल्पेश शून्यावरती बाद झालाय. नवीन फलंदाज यंगस्टर खेळाडू जयेशवरती विश्वास दाखवलाय. वन डाऊनची जागा भरून काढतोय. यावेळेस कल्पेशचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आउटसाइड ड्रॉप स्टंप पिच केलं, थोडस बाहेर घेतोय. बॅट फिरवली, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता. निर्धाव स्वरूपात संपन्न होणारा हा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. कल्पेश जाधव राईट आर्म राऊंड द विकेट. जयेश साठी फुलर लेंथ, अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी. स्लोवर वन गती परिवर्तनात पाहायला मिळतंय. व्यावसायिक गटामधनं आपल्या नावाची छाप सातत्यानं सोडणारा खेळाडू आहे. शहापूर तालुक्याचा मान अभिमान सन्मान म्हणून कल्पेशकडे कित्येक वर्ष पाहिलं जातंय. आज आपल्या संघासाठी निश्चितच ग्रामीण गटातून खेळतोय. अनुभवी कल्पेश समोरून आपण पाहाल तर यंगस्टर जयेश यांच्या दरम्यान हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतंय. षटक पहिलं शांत ठेवणारं हे षटक या ठिकाणी संपन्न होतंय. एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती केवळ एकच धाव आणि एक गडी बाद. टीम बॅटिंग करते खातिवली. SPL शेंद्रून प्रीमियर लीग मध्ये आपण आहोत. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस या ठिकाणी सादर होतोय. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी या ठिकाणी अनुजच्या खांद्यावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. स्ट्राईक एंड वरती आपण पाहत आहे खातिवली क्रिकेटचा हुकमी एक्का. स्ट्राईक एंड वरती शुभम येतोय. आजचा संपूर्ण दिवस ज्यानं गाजवलाय, स्वतःच्या नावावरती केलाय आणि आजचा दिवस माझाच आहे हे सांगणारा शुभमच्या बॅटचा क्लासिकल षटकार. थँक्यू. गोलंदाज अनुज गोलंदाजी मार्कवरनं पहिला चेंडू अतिशय चुकीचा पाहायला मिळतोय. फुलटो चेंडू. पहिल्या षटकात केवळ एकच धाव आली होती, मात्र या षटकाची सुरुवात दमदार झाली आहे. शुभमसाठी हा चेंडू पहा चेक केला जाईल. पंचांचा लगेचच नो बॉलचा इशारा. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच आपण पाहाल तर या चेंडूवरती धावा जास्त मिळणार नाहीत, मात्र गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलचा कॉल बीमर आहे. निश्चितच फ्रीटचा इशारा सुद्धा केला जातोय. गोलंदाजासाठी धोक्याची घंटा. फलंदाज शुभमचा निश्चितच फॉर्म आज भरपूर चांगला राहिलाय. आजच्या दिवसभरामध्ये त्याच्या बॅटमधनं आपण 50 सुद्धा पाहिली आहे. संघासाठी अतिशय दर्जेदार बॅटिंग. वैयक्तिक 72 धावा त्याच्या बॅटमधनं. आज 74 धावा आज दिवसभरात आपण त्याच्या बॅटमधनं पाहिल्यात. या मॅच मध्ये सुद्धा फॉर्म मध्ये फटका खेचलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. निश्चितच फ्रीटचा चेंडू होता. फटका लाजवाब. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळालं. दूरवर जात असताना चेंडूला अडवण्यात यश जरूर मिळालं, मात्र फटका अतिशय दर्जेदार पाहायला मिळतोय. अनुज सलग 3 चेंडू जर आपण पाहिले असतील तर
लेग स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, बॉडी लाईन फुलटच पाहायला मिळाले. या चेंडूवर सिंगल एक धाव आली आहे. धावफलक जर आपण पाहाल तर थोडंसं पुढे सरकलं 9 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 9 धावा धावफलकावरती. आता मात्र सूर सापडलाय दोन्ही फलंदाजांना. स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँडेड बॅट्समन जयेश एकमेकांना साथ द्यायची आहे. संघाची विकेट पहिली जर आपण विचार केला तर लवकर बाद झाली. त्यानंतर जर आपण पाहाल तर कमबॅकची फार गरज आणि अशा वेळेला शुभम आपल्या संघासाठी नेहमीच धावून आलाय आणि या मॅच मध्ये सुद्धा धावून येतो. या चेंडूवरती पहा मित्रांनो, मैदानावरती घातपात अपघात घडण्याची शक्यता आहे. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आल्यानंतर मात्र अपघात होणारच. यावेळेस फलंदाज माघारी परतेल. दुसरा फलंदाज बाद होतोय. बॅट्समन जयेश नाप षटक क्रमांक दुसरं चालू आहे. या ठिकाणी आपण पाहाल तर अनुजच्या खांद्यावरती ज्या षटकाची जबाबदारी थोडंसं महागडं जरूर राहिलं. सुरुवातीला तर आपण पाहाल तर पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार आला. शुभमच्या बॅटमधनं 6 धावा आल्या. त्यानंतर जर आपण पाहाल तर एक छोटंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अनुजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. दोन बलाढ्य संघ खेळतायत, आजूबाजूच्या गावामधूनच बिलॉंग करतात. शहापूर तालुक्याचा जर विचार कराल तर ग्रामीण गटातल्या दोन अतिशय दर्जेदार टीम एकमेकांच्या समोर खेळतायत. एका बाजूने खातिवली आणि दुसऱ्या बाजूनं भातसई. अनुज राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पहा गती दिली होती मात्र चेंडूची दिशा चुकीची आहे. लेग स्टंपच्या बाहेर पिच केला आणि त्यानंतर विकेट किपरनं कलेक्ट केला. अंपायरचा कॉल येतोय वाईटचा. अवांतरची धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेची मदत येते. स्कोर कार्ड 10 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज गणेश आलाय. यावेळेस पहा गणेशचा हा क्लासिकल फटका कव्हरला बीट करून चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला कल्पेशनं फक्त 1 धाव खर्च केली होती. त्यानंतर या षटकामध्ये अजूनही आपण विचार करताय तर 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि लांबणीवरती पडलेलं हे षटक अनुजवरती थोडासा प्रेशर या ठिकाणी क्रिएट झालाय. गणेशसाठी पहा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. अपील करतायत. एलबीडब्ल्यू साठी दाद मागतायत. लेग बाईचा इशारा येतोय. पंच सांगतायत की ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिच होतोय. निश्चितच एक सिंगल येईल. लेग बाईच्या स्वरूपात धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलकाला पुन्हा एकदा थोडीशी गती प्राप्त होते. स्कोर कार्ड 15 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी करत असताना अनुज दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आली. निश्चितच पहिल्या षटकामध्ये प्रेशर क्रिएट झालं होतं आणि ही कोंडी फोडण्याचं काम या षटकात केलंय. शुभमनं सुरुवातीला षटकार ठोकला. त्यानंतर एक फलंदाज दुर्दैवीरित्या धावबाद झाला. यावेळेस आपण पाहाल तर गणेशने एक चौकार ठोकलाय. या चेंडूवर शुभम स्ट्राईक एंड वरती आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती आला नाही. त्या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन अनुजनं चेंडू कलेक्ट केलाय. षटक संपतंय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 7.5 ची सरासरी, 15 धावा, 1 गडी बाद. सुद्धा नेहमीच पाठबळ राहिलंय. बादशाही संघाचा जर आपण विचार केला तर दरवर्षी आपल्याला एका दुसरा खेळाडू नवीन पाहायला मिळतो. नवीन खेळाडू घडताना पाहायला मिळतात आणि जुनं नवं असं कॉम्बिनेशन आपल्याला नेहमीच पाहायला मिळालंय. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 ची जबाबदारी अनिकेत घेऊन येतोय. स्ट्राईक एंड वरती गणेश. गेली कित्येक वर्ष गणेशने हे क्रिकेट गाजवले खातिवली संघाचं. यावेळेस जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे.
गणेश आणि शुभम हे दोन खेळाडू खातिवली संघासाठी इथून किती धावा जमवतील याकडे लक्ष असेल. षटक क्रमांक 3 चालू होत आहे. अनिकेत हलक्या हाताने प्लेस केलं त्या ठिकाणी 30 यार्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हर वरती चेंडूला कलेक्ट करतायत. दिनेश एक सिंगल धाव. शांत चाललेलं क्रिकेट. एका धावेची मदत आली धावफलकावरती. पुन्हा एकदा थोडीशी हालचाल. 16 धावा 16. अनिकेतचा हा चेंडू पहा. उंची कमी ठेवली. गती प्रचंड पाहायला मिळाली. बॅट फिरवली. बॅट स्विंग फास्ट होती. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. विकेट किपरनं कलेक्ट केलेला हा चेंडू आपण पाहत आहेत. थोडीशी अपील सुद्धा त्या ठिकाणी करतायत. शुभम इन्फॉर्म बॅट्समन आहे. यावेळेस ओरपी चेंडू समोर भेटलाय आणि जबरदस्त दिलाय तडाखा. बॅट्समन शुभमच्या बॅटचा क्लासिकल फटका. चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड. षटकार. निश्चितच एक चांगला फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. टॉप ऑर्डर मध्ये येतो आणि अगदी एंड पर्यंत खेळून धावा जमवणं ही त्याची खासियत. क्लीन हिटिंग हा त्याचा स्ट्रॉंग झोन. जबरदस्त फटका. षटकार आलाय. यावेळेस स्विचिट अटेम्प्ट आहे. फटका चांगला आहे. निश्चितच खाली क्षेत्र निवडत असताना दोन फिल्डर धावतायत. चेंडूला अडवतील. पकडून फेकतील तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलकाला ऍड केल्या जातील. चांगली बॅटिंग. धावा जमवण्याचा धावा वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न या ठिकाणी शुभमच्या माध्यमातून आपण पाहत आहे. एक षटकार आला. त्यानंतर या चेंडूवर येत आहेत या 2 धावा. एकंदरीत धावगती वाढतीये. स्कोर कार्ड वरती 24 धावा अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा शुभम फॉर्म मध्ये आहे मित्रांनो. समोर आलेल्या चेंडूला मित्रांनो ठेवणार नाही. सीमारेषेच्या बाहेर धाडतोय 6 धावांसाठी. चांगला दिवस राहिलाय. सकाळच्या सत्रामध्ये एक अर्धशतक सुद्धा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालं. खातिवली संघासाठी अतिशय उच्च दर्जाची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या चेंडूवरती धोका होऊ शकतो. एक धाव पूर्ण करतायत. बाईचा इशारा येईल. एक धाव येणं गरजेचं होतं आणि निश्चितच स्ट्राईक शुभमकडे राहणं गरजेचं होतं हे त्यानं जाणलं. जशी थोडीशी संधी मिळाली लगेचच एक धाव पूर्ण करतायत. एका धावेच्या मदतीनं धावफलकावर पाहायला मिळत आहेत त्या 31 धावा 31. एका गड्याच्या मोबदल्यात 31 धावा. षटक 3 या ठिकाणी संपलंय. चांगली बॅटिंग. सुरुवातीला जर आपण पाहाल 31 3 षटकांच्या सांगतेनंतर 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना टीम खातिवली संघ मैदानावरती खेळतोय. संघाचा तारणहार शुभम स्ट्राईक एंड वरती. त्याला साथ देत असताना गणेश मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या षटकाला सुरुवात. कल्पेश जाधव गोलंदाजी मार्क वरती. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. आतमध्ये घेत असताना टप्पा खाल्ल्यानंतर आतमध्ये येतोय. बॉडी लाईन शरीराचा वेध घेतोय आणि निश्चितच निर्धाव स्वरूपात संपन्न होत असताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. कल्पेशचा विचार केला तर पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळलं. केवळ एकच धाव त्या षटकात आली होती. एक गडी सुद्धा बाद करण्यात यश मिळालं होतं. या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू डॉट फेकलाय. एक चांगलं बॅटल आपल्याला पाहता येईल. एक उच्च दर्जाचा गोलंदाज, उच्च दर्जाचा फलंदाज या दोन खेळाडूंच्या दरम्यान एक चांगलं बॅटल मैदानावरती पेश होत आहे. पहिला चेंडू डॉट फेकलाय. कल्पेशच्या नावावरती राहिलाय.
राईट मोर द विकेटनं पुन्हा एकदा येतोय. यावेळेस शुभमसाठी हा सुद्धा सुंदर चेंडू रडारपासून दूर ठेवत असताना कल्पेशला भरपूर चांगला अनुभव आणि विशेष करून जर आपण विचार केला तर कातिवली संघाच्या फलंदाजाचा अनुभव नक्कीच त्याला माहिती आहे कशा पद्धतीने चेंडू टाकायचे, कसं थांबवायचं, कसं रोखायचं. यावेळेस शुभमच्या बॅटच्या रडारपासून दूर ठेवतोय. क्लीन हिटिंग, हार्ड हिटिंग साठी जाणला जाणारा फलंदाज आहे. निश्चितच त्याच्या बॅटच्या रडारपासून दूर ठेवतोय. कल्पेश जाधव यावेळेस मात्र चूक केली, मात्र कदाचित हा ट्रॅप होता की काय, अचूक जागेवरती बरोबर फिल्डर तैनात केलाय. सुपर झेल, फलंदाज होतोय फेल, लागणारा दुसरा धक्का, 440 चा झटका टीम कातिवलीला. शुभम गॉन. क्रिकेटच्या मैदानावरचा वजीर म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू कल्पेश जाधव निश्चितच लालच दाखवलं. फुलटो चेंडू रडारपासून थोडासा दूर ठेवला, फुलटोस घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फसला, बरोबर जागेवर फिल्डर तैनात, ट्रॅप मध्ये अडकवलं. ब्युटिफुल कमिटमेंट, ब्युटिफुल एक्झिक्युशन सुद्धा पाहायला मिळालं. जबरदस्त गोलंदाजी. कल्पेश जाधव नावाचा ब्रँड मित्रांनो शहापूर तालुक्याच्या क्रिकेटला गेली कित्येक वर्ष भुरळ पाडतोय. का पाडतोय याचं उत्तर मैदानावरती देत असताना ज्या गोलंदाजांच्या विरोधात सहज खेळत होता त्या गोलंदाजांना धडा कल्पेशनं मात्र इथं दाखवलाय. पहा मित्रांनो, पुन्हा एकदा एक फुलर लेनचा चेंडू बॅट फिरवली, चर्चा करता करता हे षटक सांगतेच्या मार्गावरती जात असताना पाहायला मिळतंय. अद्यापर्यंत 5 चेंडू फेकले, एकही धाव खर्च न करता एक विकेट या षटकामध्ये सुद्धा आली आहे. विकेट मेडन येईल का आजच्या दिवसामधली विकेट मेडन येईल का या प्रश्नाचं उत्तर मिळेल का मित्रांनो? हा झेल व्हायला हवा होता. निश्चितच विकेट सुद्धा आली असती अजून एक आणि षटक मेडन आलं असतं. जीवनदान मिळतंय निश्चितच फलंदाजाला आणि या चेंडूवरती 3 धावा सुद्धा खर्च करतायत. झेल पकडणं गरजेचं होतं. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी. षटक चौथं या ठिकाणी समाप्त होतंय. धावफलकावरती जर आपण पाहाल तर 34 धावा. बॅटिंग करत असताना टीम कातिवली संघ मैदानावरती खेळतोय. संघर्ष चालू आहे. 4 धावा निश्चितच 3 धावा या षटकामध्ये आल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती होत्या. कातिवली संघ मैदानावरती खेळतोय. नक्कीच उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. किती जास्तीत जास्त धावा होतील याकडे लक्ष असणार आहे. दोनही संघाचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये 2-2 मॅच दोनही संघ जिंकलेत. लीग स्टेज मध्ये खेळली जाणारी स्पर्धा या वर्षीच विशेष पहा मित्रांनो, लाख मोलाची स्पर्धा, तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताय. शेंद्रून प्रीमियर लीग वर्षानुवर्ष या स्पर्धेची निश्चितच गुणवत्ता, या स्पर्धेची गुणवत्ता वाढताना पाहायला मिळते. यावेळेस पहा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. आल्या आल्या लगेच झटका दिलाय दिनेश बसवंत. पहिल्या चेंडूवर टिपतोय गडी, फलंदाज बाद. षटक 5वं या ठिकाणी चालू झालं. दिनेश बसवंत गोलंदाजी मार्गवरती आला आणि पहिल्या चेंडूवरती दिलेला हा पहिला धक्का दिनेशला मिळालेला पहिला बळी, पहिला गडी बाद करतोय स्वतःच्या नावावरती. एकंदरीत आपण पाहाल तर धावफलकावरती 34. या चेंडूवरती पहा उर्पीच आहे, हल्ला चढवलाय. निश्चितच टायमिंग प्रॉपर आहे. आल्या आल्या आपल्या बॅटचं पाणी पाजतोय बॅट्समन पप्पू. ठोकलाय षटकार. या अच्छी तरह खेलना जरूरी है. षटकार ठोकलाय. 6 धावांची भर. दिनेश बसवंत अडचणी सापडला. यावेळेस पहा जबरदस्त नजराणा, मनगटी ताकदीचा पुरेपूर वापर. विराट कोहलीची आठवण करून देतोय. समोरच्या दिशेला
वाघानं अगदी रागानं ठोकलेला हा दमदार स्ट्रोक, पाठोपाठ दुसरा षटकार. द ग्रेट फिनिशर पप्पू मैदानाच्या आतमध्ये. षटकार हॅट्रिक येईल का? यावेळेस सुद्धा प्रयत्न केले, चेंडू हवेमध्ये आहे, झेल टिपण्याचा प्रयत्न केला जाईल. नो मॅच लँड मध्ये चेंडू ड्रॉप होतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत चित्त्याच्या वेगानं. 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावांची मदत धावफलकाला करतील. 2 धावा धावफलकाला जोडल्या जातील. स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकताय, जाऊन पोहोचलं तब्बल 48 या धावसंख्येवरती. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळचं वातावरण, या मैदानाचा इतिहास जर आपण पाहाल तर ड्यू फॅक्टर सुद्धा अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. एकदा का वातावरण थंड झालं की मग मात्र धावा काढणं कठीण होतं. आजच्या दिवसाची शेवटची मॅच मैदानावरती सादर होतीये. 48 धावा धावफलकावरती आहेत. निश्चितच चेस करणं थोडंसं अवघड होऊ शकतं. चांगली धावसंख्या उभी करत असताना दुसऱ्या धावेचा मोह आहे आणि हा मोहाचा बळी या ठिकाणी टिपतोय. गणेश आणि पप्पू यांच्या दरम्यान दोस्तीत कुस्ती पाहायला मिळाली. फलंदाज होतोय धावबाद. चांगली बॅटिंग करत होता. गरज होती का या धावेची, हा प्रश्न स्वतःला विचारला जाईल. नक्कीच आपण पाहाल तर 2 धावा घेण्याचा मोह होता आणि या मोहामध्ये बळी पडतोय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी. अजून एक बिग हिटर भाऊ मैदानात आला. पहिल्या चेंडूवरती आसमानी टोला. सोपा झेल ड्रॉप, कॅच ड्रॉप. झेल पकडणं गरजेचं असतं मित्रांनो. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. सोपा झेल. दिनेश बसवन निश्चितच थोडेसे नाराज. 2 धावा येतील, धावफलकाला ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 50 गाठतंय. 51 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा खेळ संपलाय. 51 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्यात. सन्मानजनक धावसंख्येकडे निश्चितच वाटचाल या ठिकाणी पाहायला मिळते. टीम खातिवली संघ मैदानात बॅटिंग करतोय. भाऊ मैदानावरती आलाय. मोठ्या फटक्यांसाठी त्याला ओळखलं जातं. गणेश मैदानावरती खेळतोय. एक क्लासिकल फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. निश्चितच शेवटचं षटक, स्लॉगचं हानामारीचं षटक या ठिकाणी चालू होतंय. शेवटच्या षटकाची जबाबदारी यावेळेस आपण पाहाल तर योगेशच्या खांद्यावरती. युवा यंगस्टर योगेश राईट अमोर द विकेट. लेग ब्रेक. पहिला चेंडू पाहायला मिळतोय. स्लॉग स्वीप करतोय. टिपिकल स्पिन गोलंदाजांना खेळण्याची ही तंत्रशुद्ध शैली पाहायला मिळाली. स्लॉग स्वीपच्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल, धावफलकाला जोडतायत. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 52 वरती. 52. 52 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक आहे. भाऊकडे स्ट्राईक येते. प्रेक्षकांची पसंती असणारा हा खेळाडू मोठ्या फटक्यांसाठी नक्कीच जाणला जातो. ग्रेट फिनिशर. फिनिशिंग टच देण्यासाठी ओळखलं जातं. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ट्रॅप मध्ये अडकवलंय. बरोबर जागेवरती फिल्डर तैनात. भाऊचा खेळ या ठिकाणी संपलाय. अजून एक फलंदाज माघारी परतेल. भातसाई संघ फॉर्म मध्ये येतोय. आपण पाहाल यंगस्टर गोलंदाज योगेश गोलंदाजीसाठी लेग ब्रेक मारा. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर विकेट कॅरी करतोय आणि उपयुक्तता सिद्ध करतोय. लेग ब्रेकचा मारा निश्चितच कल्पेशनं घडवलेला हा एक अजून सितारा, युवा सितारा मैदानाच्या आतमध्ये योगेशच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजी.
एक 7-8 पावलांचा रनअप, त्यानंतर ओव्हर द विकेटनं लेग ब्रेक मारा करत असताना चेंडूवरती नियंत्रण जर आपण पाहाल तर अतिशय चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळतं. यावेळेस उलट्या हाताचा तडाखा, फिल्डरला बीट केलंय, पॉइंटच्या फिल्डरला बीट करून चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं, गॅप सिलेक्शन शोधलंय, चेंडू सीमा पार. थोडासा शॉर्ट पिच मिळाला, ज्या पद्धतीने चेंडू स्विंग होत होता त्या पद्धतीने उलट्या हाताची बॅट दिली, उलट्या हाताचा तडाखा पाहायला मिळाला. 4 धावा आल्या, धावफलकाला ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 56 वरती, अब तक 56. या चेंडूवरती सुद्धा मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर आहे त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग वरती एक सोपा झेल कॅरी करतोय आणि अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीम खातिवलीला. फलंदाज बाद. खातिवली संघाकडे सुद्धा पाहायला मिळत आहेत. संकेत येतोय, शेवटचा चेंडू आहे आणि शेवट गोड करतोय, फटका चांगला आहे. ग्रेट फिनिश करत असताना संकेत मैदानावरती आला आणि शेवट गोड करतोय, ठोकलाय, ब्रँडेड षटकार. चेंडू आणि
63 धावांचं आव्हान. सलामीची जोडी मैदानावरती येते. बादशाही संघाची जोडी नंबर 1 एका बाजूने कल्पेश जाधव आणि त्याच्या साथीनं युवा अनिकेत मैदानावरती. अनिकेत वरती भरोसा दाखवलाय यावर्षी, निश्चितच त्याच्यावरती भरपूर विश्वास दाखवला जातोय. सलामीसाठी येतोय अनिकेत आणि कल्पेश जाधव ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. खातिवली संघाकडनं षटक क्रमांक 1 ची जबाबदारी शुभमच्या खांद्यावरती. अष्टपैलू खेळाडू कल्पेश टू शुभम असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं बॅटल. एका बाजूने खातिवली, दुसऱ्या बाजूने बादशाही. शहापूर ग्रामीणच्या दोन मातब्बर टीम खेळतायत. बनवायच्या आहेत 63 धावा. स्ट्राईक एंड वरती शहापूरचा टायगर कल्पेश जाधव, समोरून मास्टर माइंड शुभम. गेम ऑन. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू अर्ध्या पिच वरती पाहायला मिळतोय. कल्पेशच्या बॅट मधनं चेंडू निघालाय सीमारेषेच्या दिशेनं. स्क्वेअर लेग बाउंड्रीला सलामी. इट इज अ 4. चार धावा आल्या. धावफलकाला सुरुवात. श्री गणेश येतोय 4 धावांच्या मदतीनं. यावेळेस उलट्या हातानं स्विचिट अटेम्प्ट सक्सेस केलाय. जबरदस्त फटका. कव्हर स्वीपर बाउंड्रीला सलामी. पाठोपाठचा दुसरा धमाका. चौकार. दमदार आमदार किसनरावजी कथोरे साहेबांचं गुणगौरव गायलं जात आहे. का गाऊ नये. 5व्यांदा विधानसभेमध्ये जात आहेत. निश्चितच आपल्या मुरबाड शहापूरचा मान अभिमान सन्मान ज्यांनी वाढवला त्या भूमिपुत्राचं हे गुणगान या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतंय. थँक्यू डीजे. जाऊया मैदानावरती. या ठिकाणी कल्पेशच्या बॅटमध्ये आलेले 2 चौकार. निश्चितच कुठलंही लक्ष कल्पेशसाठी केव्हाच मोठं नसतं. बादशाही संघाला हरवायचं म्हटलं तर कल्पेशची विकेट हे एकच तंत्र असतं, एकच सूत्र आहे. मात्र जोपर्यंत कल्पेश मैदानात, चेंडू मैदानाच्या बाहेर. 3रा चौकार. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी हाताळतोय. मात्र सुरुवातीच्या 3 चेंडूंवरती थोडासा असफल राहिलाय. 3 चौकार आलेत. व्यूहरचनेमध्ये बदल केला जातोय. मिड विकेट अगदी सीमारेषेला खेटून पाहायला मिळते. लॉंगॉनवरती फिल्डर आपल्याला सीमारेषेला खेटून पाहायला मिळेल. थोडंसं व्यूहरचनेमध्ये बदल करत असताना विकेट किपर शॉट, थर्ड मॅन शॉट, फाईन लेग. पॉइंट वरती फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर आहे एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड मध्ये, मिड ऑफ 30 यार्ड मध्ये. शॉट मिड विकेट. यावेळेस अपील करतायत. पंचांचं बोट आकाशाकडे. मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार. फलंदाज कल्पेश जाधवचा खेळ संपला. न हारना जरूरी है, ना जीतना जरूरी है. ये खेल है क्रिकेट का दोस्तों, इसे अच्छी तरह खेलना जरूरी है. जबरदस्त एक चेंडू आला आणि कल्पेश जाधवला शांत केलं जातंय. माघारी पाठवत असताना पहिला फलंदाज बाद होतोय. 12 या आकड्यावरती लागलेला पहिला धक्का. फलंदाज कल्पेश जाधव बाद झालाय. प्रेक्षक राजामध्ये थोडीशी चर्चा कुजबूज चालू झाली असावी. कल्पेशची विकेट म्हणजे बादशाहीला हरवणं सोपं होतं.
मात्र एकाहून एक दर्जेदार फलंदाज त्यांच्याकडे सुद्धा आहेत. 1 डाऊन वरती अनुज येतोय. अनिकेत आणि अनुज या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. इथून जबाबदारी कशा पद्धतीने पार केली जाईल. निश्चितच 3 चौकार मारले होते, असं वाटलं होतं की कल्पेश फॉर्म मध्ये आहे, मात्र त्यानंतर शांत केलं जात आहे. गोलंदाज शुभमच्या माध्यमातून अतिशय चांगल्या दर्जाचा हा चेंडू आला. एक चेंडू आला आणि निश्चित मैदानाला शांत करून गेलाय. कल्पेश बाद नवीन फलंदाज अनुजच्या खांद्यावर जबाबदारी. अष्टपैलू खेळाडू आहे, यंगस्टर युवा खेळाडू, युवा पॉवर अनुजची नेहमीच आपण पाहिली आहे. स्ट्राईक वरती सज्ज होतोय. यावेळेस वेग वाढवण्याचा प्रयत्न. आउटसाइड द स्टंप जास्त बाहेर. पंच वळतायत, सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करतायत. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती 13 एका गड्याच्या मोबदल्यात आपण पाहताय. बनवायच्या आहेत त्या तब्बल 63 धावा. अजूनही इथून 50 धावांची गरज विजयासाठी. षटक पहिलं शुभम गोलंदाजी करतोय. अष्टपैलू शुभम आजचा दिवस त्याच्या नावावरती राहिलाय. हे षटक चालू झालं त्यावेळेला असं वाटलं होतं की मॅच लवकर फिनिश करण्याच्या तयारीत कल्पेश आहे, मात्र कल्पेशला बाद करण्यात यश मिळालं. यावेळेस अनुजनं फटका खेचला. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे मित्रांनो. प्रॉपर टायमिंग प्रहार. चेंडू सीमा पार. चौकार. आहेत 17 धावा. 17 का खतरा कुणासाठी असेल. पहिल्या षटकात तब्बल 17 धावा वसूल केल्यात. 63 धावांचं आव्हान आहे. वातावरण गंभीर आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये खंबीर कामगिरी कुठला संघ करेल हे आपल्याला पाहायचंय. निश्चितच दोनही संघांसाठी सामना जिंकणं गरजेचं. 2-2 सामने जिंकलेत. तिसरी मॅच सलगची जिंकायची. चला वेळेची काळजी घ्या मित्रांनो. टाइम काउंटडाऊन केला जात आहे. वेळेची काळजी घ्या. षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे त्या 17 धावा. 17 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात या 17 धावा स्कोर कार्ड वरती. वेळेची काळजी घ्या. टाइम काउंटडाऊन चालू आहे. गोलंदाज तयार. यावेळेस पहा शॉर्टपिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न आहे. अचूक जागेवरती फिल्डर तयार आणि हा सोपा झेल ड्रॉप. मिड विकेट बाउंड्रीवरती बरोबर व्ह्यूवर रचना तैनात होती. बराच वेळ चेंडू हवेत होता. वेट अँड वॉच वाट पाहिली, मात्र शेवटच्या मोमेंटला हातातनं चेंडू स्किट झाला आणि हा सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय. जीवनदान मिळालंय बॅट्समन अनिकेतला. युवा बॅट्समन आहे, युवा फलंदाज. अगदी इनिंगचा पहिला चेंडू फेस करत असताना आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. झेल सुटलाय. इथून जीवनदान मिळाले. जीवनदानाचा फायदा उचलला जाईल का हे आपल्याला पाहावं लागेल. स्ट्राईक रोटेट. स्ट्राईक वरती अनुजला आपण पाहताय. निश्चित पुन्हा एकदा थोडी व्यूवरचना बदलतायत. विकेट किपर शुभम यष्टांच्या अगदी जवळ खेटून उभा आहे. या चेंडूवर फटका खेचलाय पहा. आडव्या बॅटनं स्क्वेअर ऑफ द विकेट. आउटफील्ड फास्ट आहे. आउटफील्ड फास्ट. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. गोलंदाज गणेश राईट आर्म ओव्हर द विकेटनं. चौकार आलाय. 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड 22. यावेळेस पुन्हा एकदा 30 दिशा निवडली. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. मात्र यावेळेस फिल्डर थोडासा आतमध्ये घेत आहेत. बरोबर जागेवरती या ठिकाणी येऊन अडवलं जातं. एक सिंगल येते. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती पुन्हा एकदा थोडीशी हालचाल आपण पाहू शकाल. 23 धावा. 23. षटक दुसरं चालू आहे. काटेकी टक्कर. ठोसा देत असताना दोन्ही संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजूबाजूच्या गावातील 2 टीम आहेत. एकमेकांचा खेळ भरपूर वर्षांपासून पाहिलाय. एकमेकांचा खेळ भरपूर वर्षांपासून माहिती आहे आणि निश्चितच त्याचा पुरेपूर वापर मैदानावरती पाहायला मिळतोय.
या चेंडूवर अपील करतायत, पंचांकडे दाद मागतायत, अपील करतायत दोनही पंच तटस्थ भूमिकेमध्ये आपण पाहत आहे. चला पंचांशी उज्जत घालू नका मित्रांनो, वेळेची काळजी घ्या, वेळेची काळजी घ्या. टाइम काउंटडाऊन केला जातोय. जबरदस्त गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून आपण पाहता. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, चांगल्या क्वालिटीची गोलंदाजी, गेली कित्येक वर्षांचा अनुभव गणेशकडे आपल्याला पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेटने यावेळेस तयार होतोय. स्ट्राईक एंड वरती अनिकेत. यावेळेस सुद्धा आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र व्यवस्थित बॅटवरती आला नाही. एक सिंगल येईल. धावफलकावरती पुन्हा एकदा एका धावेची भर घालतायत. एका धावेनं डावाला पुढे घेऊन जात आहेत. एका धावेनं डावाला आकार देत आहेत. स्कोर कार्ड पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळतं. 24 या आकड्यावरती 24 ऑन द बोर्ड. काठीकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. बनवायचे आहेत 63 धावा. गोलंदाज गणेश. राईट मोर द विकेट. स्ट्राईक एंड वरती अनुज जाधव. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. बराच वेळ चेंडू हवे दूरवरनं फिल्डर येतोय. सीमारेषेवरती पकडलं, फेकलं आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांची मदत पुन्हा धावफलकाला करतायत. षटक दुसरं या ठिकाणी समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती जर नजर मारली तर पाहायला मिळत आहे 13.00 ची सरासरी, 26 धावा. षटक या ठिकाणी 3 ला सुरुवात. शुभमचा हा चेंडू यावेळेस फटका पुन्हा एकदा थोडासा फसलेला पाहायला मिळत होता. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. झेल टिपण्यासाठी प्रयत्न झाले, मात्र निरर्थक. 2 धावा पुन्हा येतील. स्कोर कार्ड वरती आपण पाहाल तर 2 धावांची भर घातली जाते. 2 धावांची मदत येईल. धावफलक पुढे सरकेल. 28 या धावसंख्येवरती 28 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. निश्चित आपण पाहू शकाल तर चांगली धावसंख्या अद्यापपर्यंत पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यात जरूर कल्पेश बाद झालाय, मात्र मोमेंटम जर अजूनही पाहिलं तर बादशाही संघाकडे पाहायला मिळतं. धावा येत आहेत. यावेळेस समोरच्या दिशेला फटका चांगला. प्रॉपर टायमिंग अनिकेतची खासियत आहे. समोरच्या दिशेला खेळलेला फटका तीर बी शर्मा आहे. चेंडू सीमा रेषेच्या पल्ल्याड. चौकार. बॅट्समन अनिकेतनं ठोकलेला चौकार आणि या चौकारानं मात्र हालचाल माजवली मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा येत आहेत. स्कोर कार्ड 32 वरती जाऊन पोहोचले. बनवायचे आहेत 63 धावा. जवळजवळ अर्धा रस्ता इथून पार झालाय. अर्धा रस्ता पार करायचा आहे. स्ट्राईक एंड वरती अनिकेत. अष्टपैलू खेळाडू यावेळेस पहा मित्रांनो, इम्प्रोव्हायझेशन. नव्या दमाचा खेळाडू आहे. नव्या दमाचा नवा शॉट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. स्वतःची विकेट गेल्यानंतर सुद्धा कल्पेशचा आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय, कारण भरोसा आहे युवा खेळाडूंवरती. युवा खेळाडू तयार झालेत आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म यावेळेस पाहायला मिळतोय. निश्चितच अनिकेतच्या बॅटमधनं चेंडू जातोय. 6 धावांसाठी षटकार येतोय. निश्चितच यावेळेस आत्मविश्वास वाढवून देणारा कॉन्फिडेंटल फटका. 6 धावा आलेल्या आहेत. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड तब्बल 38 वरती जाऊन पोहोचलोय. षटक क्रमांक या ठिकाणी 3रं. शुभम गोलंदाजी करतोय. थोडासा महागडा. 3 चेंडू फेकलेत. तब्बल 12 धावा या 3 चेंडूंवरती खर्च केल्यात. स्ट्राईक एंड वरती नव्या दमाचा खेळाडू आहे अनिकेत. शुभमला प्रश्नचिन्ह पडले. यक्ष प्रश्न.
प्रश्नाचं उत्तर द्यायचंय आणि दिलंय. अनुभव भरपूर आहे शुभमकडे सुद्धा. भरपूर चांगला चेंडू आपण पाहत आहे. अगदी यष्ट्यांच्या समांतर चेंडू निघून जातोय. विकेट किपरनं कलेक्ट केलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपात संपन्न होत असताना स्कोर कार्ड वरती आहेत त्या 38 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेंथ स्वतःचा बचाव करतोय. हलक्या हातानं प्लेस केलं. एक सिंगल कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येते. धावफलकावरती पुन्हा जोडल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकता येते. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खातिवली विपक्ष भातसई काटेकी टक्कर. दोन बाहुबलींच्या दरम्यान द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतंय. बाहुयुद्ध दंड थोपटत असताना मॅच टाईट आहे. वातावरण गंभीर आहे. या गंभीर वातावरणामध्ये चाललेला हा जबरदस्त रणसंग्राम. स्ट्राईक एंड वरती अनुज जाधव. जबाबदारी त्याच्या खांद्यावर. वन डाऊन वरती आलाय. कल्पेशची जागा भरून काढता येईल का हा प्रश्न अद्यापर्यंत चांगला खेळलाय. यावेळी शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळतोय. मिड विकेट बाउंड्रीवरती त्या ठिकाणी फिल्डर आहे. पकडतोय फेकतोय. एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. रॉकेट थ्रो चांगल्या पद्धतीनं कलेक्शन पाहायला मिळालं. एक चांगला थ्रो सुद्धा आला आणि अनुषंगाने आपण पाहाल तर हे षटक या ठिकाणी संपलंय. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती जोडल्यात त्या एक गडी बाद 40 धावा. बल 40 धावा जमवत आहेत. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि 23 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. हिरवगार मैदान, चारही बाजूला हिरवीगार वनराई, निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे मैदान आणि SPLचा थरार. आजचा पहिला दिवस अगदी डामडौलात पार पडतोय. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने चाललेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि यावेळेस धोक्याची घंटा मित्रांनो जोरदार वाजली आणि अनुज जाधवचा खेळ या ठिकाणी संपलाय. रनआउट. लवकर फिनिश करण्याची घाई अनुजला पाहायला मिळाली आणि ही घाई यावेळेस नडते आणि धावबाच्या स्वरूपात बाद व्हावं लागतं. स्कोर कार्ड वरती आहेत 41 धावा. न्यू बॅटर दिनेश बसवंत मैदानाच्या आतमध्ये. अजून एक अष्टपैलू जुना जाणता अनुभवी फलंदाज मैदानावरती. व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपण बादशाही संघाचे भरपूर खेळाडू नेहमीच पाहत असतो. त्यापैकी एक नाव दिनेश बसवंत मैदानावरती आला आणि आल्या बाहुबली पॉवर मैदानावरच्या आतमध्ये पेश करतोय. हा बादशाहीचा ब्रँड आलाय. चेंडू निघाला सीमारेषेच्या दर्शनाला. षटकार. हिरो राहिलेला खेळाडू आहे. निश्चितच आल्या पहिल्या चेंडूवरती आसमानी धमाका. यावेळी स्लोवर रन गती परिवर्तन संकेतच्या माध्यमातून टाकलेला हा चेंडू आपण पाहाल. निश्चित असं वाटलं की चेंडू तिथपर्यंत पोहोचतो की नाही, मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला रिलीज केलं होतं. हलक्या हातानं सोडून दिलं. बरोबर जागेवरती पिच केलं. थोडंसं बाहेर घेतलं. उंची होती आणि सरळ विकेट किपरनं कलेक्ट केलाय. निर्धाव स्वरूपात चेंडू समाप्त होतोय. षटकाराला प्रत्युत्तर देत असताना पाहायला मिळाला. संकेतचा हा चेंडू यावेळेस शॉर्ट पिच आहे. अर्ध्या टप्प्यावरती फटका चांगला खेचलाय. फिल्डर त्या ठिकाणी भरपूर चांगली फिल्डिंग उंच उडी मारत असताना चेंडूला अडवलं आणि एकच धावेवरती या ठिकाणी समाप्त केलं. संतुष्ट राहत आहेत. एकच धावेवरती निश्चितच समाधान मानतायत. एक धावाली धावफलकावर आपण पाहत तर 48-48. एकंदरीत 63चं टार्गेट आहे. अजूनही 15 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. 15 चेंडू 15 धावा. 15 चेंडू 15 धावा. 15 चेंडू 15 धावा आणि त्यानंतर
या जबरदस्त फटक्यानं 6 धावा वाढतायत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खेळ त्याचा राहिला. जबरदस्त खेळ मैदानावरती पेश करतोय. या चेंडूवर पहा बॅट फिरवली आणि चेंडू या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. षटक या ठिकाणी संपलं. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 54 धावा. 54 धावा स्कोर कार्ड वरती. 12 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. विजयाच्या समीप जात असताना बादशाही संघ मित्रांनो या मैदानाचा बादशाह राहिलाय. अगदी पहिल्या पर्वापासून आपण पाहत असाल तर या मैदानावरती वर्चस्व एसपीएल मध्ये जर कोणाचं राहिलं असेल तर सर्वात जास्त वेळा विजेता राहिलेला संघ आहे बादशाही संघ. आणि आज या स्पर्धेच्या पहिल्याच दिवसामध्ये त्यांचा दर्जेदार खेळ आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकवतायत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. 9 धावांची आवश्यकता विजयासाठी. नवपुऱ्याचा गोलंदाज. पहिला चेंडू जास्त बाहेर जातो. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतरची धाव धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड निश्चितच पुढे सरकतं ते 55 वरती. 8 धावांची गरज. विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न. गोलंदाज जयेशच्या खांद्यावरती इथून दिली आहे जबाबदारी. संघ संकटात सापडलाय. संकटामध्ये योद्धा बनून लढावा लागेल आणि लढण्याची ताकद ठेवतोय. वाईड यॉर्कर स्वरूपाचा हा चेंडू आपण पाहताय. दिनेश बसवंत निश्चितच स्ट्रोक चेक करताना पाहायला मिळाला. बॅटमध्ये जे व्यवस्थित संपर्क आला नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. निर्धाव स्वरूपात संपन्न होतोय. 11 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता अजूनही विजयासाठी. क्रिकेटचा खेळ आहे. शेवटची धाव जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत कोण जिंकेल हे सांगणं फार कठीण असतं. या चेंडूवर सुद्धा बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन होत नाही. दिनेश बसवंत स्ट्राईक एंड वरती. लवकर मॅच फिनिश करायची आहे. षटकार ठोकायचा आहे या अनुषंगाने बॅट फिरवली होती मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव स्वरूपात संपन्न होतोय. संध्याकाळचं वातावरण आहे मित्रांनो. धावा निघणं कठीण असतं. बादशाही संघ मैदानावरती फ्रंटफूट वरती जरूर दिसतोय मात्र मॅच कधी फिरेल, सामना कधी टर्न करेल हे सांगणं नेहमीच कठीण असतं. या चेंडूवर मात्र कुठलीही गोष्ट आमच्यासाठी कठीण नाहीये हे सांगत असताना दिनेश बसवंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडतोय. षटकार. लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या तयारीमध्ये आपण पाहत आहे. जयेशच्या चेंडूवरती ठोकलेला हा षटकार. 9 चेंडू आणि 2 धावांची गरज विजयासाठी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस बापरे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फसलाय आणि फलंदाज झालाय बाद. दिनेश बसवंत मॅच जवळजवळ फिनिश करण्याच्या तयारीत होता. फटका सुद्धा चांगला होता. टायमिंग सुद्धा झालं होतं मात्र दुर्दैव असं की अचूक जागेवरती बरोबर फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. म्हणजे विनिंग स्ट्रोक दिनेश बसवंतच्या बॅटमधनं येऊ द्यायचा नाही असं काहीतरी तंत्र पाहायला मिळालं. मागच्या मॅच मध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती. त्यावेळेस सुद्धा बाद झाला. यावेळेस सुद्धा बाद होतोय. मॅच फिनिश करण्यासाठी हरीश जाधव मैदानाच्या आतमध्ये.
पुन्हा एकदा आता मात्र बरोबर फटका चांगला टायमिंग प्रॉपर झालाय चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर भातसाई संघ विजयी होतोय विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि गोड कौतुक टीम चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे जो प्रेक्षक त्या ठिकाणी चेंडू घेईल त्यांना आतमध्ये टाकायचा आहे